नवी मुंबईत मॅट्रिमोनियल संकेतस्थळावर बनावट प्रोफाईल तयार करून स्वतःला इस्रोमध्ये शास्त्रज्ञ तसंच सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदावर कार्यरत असल्याचं भासवून अनेक महिलांची आर्थिक आणि लैंगिक शोषणाद्वारे फसवणूक करणाऱ्या दोघांना नवी मुंबई गुन्हे शाखेने महिन्याभरापूर्वी अटक केली होती। या प्रकरणात आता आणखीन 10 गुन्हे दाखल झाले असून एकूण 12 पेक्षा अधिक महिलांची फसवणूक केल्याचं चौकशीमध्ये निष्पन्न झालंय। मुख्य आरोपी आदर्श म्हात्रे विविध मॅट्रिमोनियल साईटवर आकर्षक प्रोफाईल तयार करून उच्च शिक्षण, मोठ्या पदावरील नोकरी, आलिशान जीवनशैली, स्वतःची गाडी व मालमत्ता असल्याचं भासवून महिलांशी संपर्क साधत त्यांना आपल्या जाळ्यात ओढत होता। आणि आता या प्रकरणी नवी मुंबईसह ठाणे, मुंबई आणि पुणे परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हे दाखल झाले आहे। तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी मुख्य आरोपीसह त्याला साथ देणाऱ्या त्याच्या भावाला देखील आता अटक केली आहे। मॅट्रिमोनियल साईटवरून आम्ही म्हणजे सर्व मॅट्रिमोनियल साईटला पत्रव्यवहार केलेला आहे। पैकीशादी.com आणि जीवनसाथी.com वरून त्याच्या 8 आणि 1-2 अशा प्रोफाईल्सची माहिती आम्हाला आतापर्यंत प्राप्त झालेली आहे। आणि म्हणजे तो फोटो एकच वापरायचा आणि नाव वेगळं वापरायचा। त्यामुळे आम्ही सदरच्या साईट्सना अशा प्रकारचे जर कोण एकच फोटो आणि वेगळे नाव वापरत असेल तर त्यावर प्रतिबंध करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कळवलेलं आहे। सध्या आरोपी कुठे आहे? अजून काही तपास चालू आहे? नवी मुंबई पोलीस आयुक्तालयातील सर्व गुन्ह्यांमध्ये त्याचा ताबा घेऊन झालेला आहे। तपासादरम्यान त्याच्याकडून एकूण 1,22,00,000 रुपयांची रक्कम हस्तगत करण्यात आलेली आहे। त्याचबरोबर 6 तोळे सोने देखील हस्तगत करण्यात आलेले आहे। सध्या तो पुणे पोलिसांच्या ताब्यात आहे। आपणाद्वारे मी सर्व महिलांना आवाहन करू इच्छिते की या अशाच प्रकारे जर कोणाची फसवणूक झाली असेल आणि याच आरोपींनी केली असेल तर त्यांनी निर्भीडपणे येऊन पोलिसांमध्ये तक्रार द्यावी आणि पुढील कारवाई पोलीस करतील।